मॉर्निंग. तुम्हाला माझ्या हातात कच्ची केळं दिसत आहेत ना. या कच्च्या केळ्याचं मी काय करणार आहे, चला तर मग दाखवते. आता ही जी केळी आहे ना, त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा जो आहे तो भिजत घातला होता. आता हा भिजलेला साबुदाणा मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. बारीक केल्यानंतर त्याची छान अशी फाईन पेस्ट बनवली. पेस्ट बनवल्यानंतर ते एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून दिलं. टाकून दिल्यानंतर त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून जे छान असं धुवून घेतलं, म्हणजे थोडंसंही वाया जाणार नाही. आता मी याच्यामध्ये 2 वाटी पाणी आतापर्यंत टाकलेलं आहे. अशा आपल्याला एकूण 7 वाट्या पाणी टाकायचं आहे 1 वाटीला. आता उरलेला जो साबुदाणा होता तो मी साईडला काढून ठेवलेला आहे. आता एकूण आपल्या 7 वाट्या ज्या आहेत मी पाणी टाकून ठेवलेलं आहे 1 वाटी साबुदाण्याला, आणि ते छान असं ढवळून घ्यायचं, जेणेकरून खाली गुठळ्या वगैरे राहणार नाही आणि आपलं खाली लागणार नाही. इकडे मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि कच्च्या केळीला आहे ना असे कट मारलेले आहे, जेणेकरून जे साल आहे ते व्यवस्थित हळूवारपणे निघतील. आणि हे जी केळी आहे ना काळी पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यात मी टाकणार आहे. सगळी जी साल आहे ती काढून घेतलेली आहे. आता इथे जी केळी आहेत ना ही मी 5 केळी घेतलेली आहे. 5 केळी जी आहे ती पाण्यामध्ये सोलून घेणार आहे. याला कच्ची केळी जर असली ना कडक तर खूप छान पापड बनतात बरं का. आता इथे मी या पाण्यामध्ये साबुदाण्याच्या पाण्यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहे. हे तुम्ही चवीनुसार टाकू शकता. मीठ पण टाकलेलं आहे. आता मीठ वगैरे टाकून दिलेलं आहे. छान उकळी आली आहे आणि उकळी आल्यानंतर साबुदाणा जो आहे ना, साबुदाण्याची जी पेज आहे ना ती छान शिजलेली आहे. उरलेला जो माझ्याकडे साबुदाणा होता तो सुद्धा मी यात टाकून दिला आहे. कच्च्या केळीमधली सगळं पाणी निथरून घ्यायचं आहे, दाबून त्याचं पाणी सगळं काढून टाकायचं त्याच्यामध्ये. मग केळी जी आहे ती पाण्यात टाकून द्यायची. इथे मी साबुदाणा सुद्धा टाकलेला होता जो उरलेला होता. आता इथे माझा जो स्वयंपाक पण मी तयार केलेला आहे. इथे मी बनवलं आहे स्वयंपाकामध्ये खारं वांगं, जे की मी फर्स्ट टाईम माझ्या नवऱ्याला खाऊ घालणार आहे. तसं तर मला फार आवडते. आणि हे इथे उरलेले जे केळाचे सालं आहेत ना त्याचासुद्धा आपण वेस्ट ते फेकणार नाही आहोत. हे आपण आपल्या झाडांना टाकणार आहोत. हे झाडांसाठी फार टॉनिक असतं बरं का. आणि हे जर झाडांना टाकलं ना तुम्ही गुलाबांच्या, तर खूप छान तुमच्या झाडांना फुलंसुद्धा येतात. इकडे केळीची साल कट करेपर्यंत आपलं हे 7 मिनिटांमध्ये आपला साबुदाणा हा छान शिजून झालेला आहे. आणि साबुदाणा शिजल्यानंतर गरम असताना छान असा पळीपापड टाकून घ्यायचा आहे. इथे मी प्लॅस्टिकचा पेपर टाकलेला आहे. आणि इथे तेल न लावता इथे बघा मी किती अलगदपणे सहज ते पापड जे आहे टाकू शकते. पण इथे पापड जे आहेत ना खूप पटकन टाकल्या जातात. खूप इझी पापड आहे आणि जास्त मेहनतीची पण गरज नाही. आणि 1 वाटी साबुदाण्यामध्ये आपले साधारणतः 50-60 साबुदाण्याचे जे पापड आहेत ना आरामात निघतात. आणि इथे सुकल्यानंतर जो पापड आहे ना जास्त कडक होऊ द्यायची गरज नाही. ओलसर असताना छान असा पापड काढून घ्या, जेणेकरून हे सगळे पापड जे आहेत ते गोल निघतात आणि तुकडे पडत नाही. इथे छान दुसऱ्या दिवशी ऊन दिलेलं आहे पापडांना आणि संध्याकाळी मस्त असे तळून दाखवते मी तुम्हाला. हा जो पापड आहे ना खूप छान मस्त झालेला होता. मला तर फार आवडलेला होता. तुम्ही नक्की ट्राय करू शकता बरं का. जर कच्ची केळी असेल ना तर हा पापड करायला काही हरकत नाही आणि खायला पण छान लागतो. कारण आपण नेहमी बटाट्याचे पापड जे आहेत ते खात असतो, पण असं वेगळं काहीतरी खाल्लं ना तर नक्कीच तुम्हाला आवडेल. करून बघा आणि कमेंट करून मला सांगा की पापड कसा झाला आहे ते. बाजाराचा अभ्यास पण चालू होता आणि माझे पापड जे आहे ते सुद्धा तळणं चालू होते, कारण की एका वेळेस 2-2 कामं करायला आपण गृहिणी फार हुशार असतो नाही का. आता हा जो पापड आहे ना तेलात टाकल्याबरोबर छान असा फुलतो आहे आणि जास्त लाल पण होत नाही आणि कडक पण होत नाही. खायला नरम आणि रुचकर लागतो आणि कोणी पण खाऊ शकतो. इतका सॉफ्ट, इतका नरम आणि खूप मस्त झालेला आहे. बघू शकता तुम्ही, तो अलगद तुटतो आहे आणि खायला तर एवढा भारी लागतो ना. मला फार आवडला आणि आमच्या घरात सगळ्यांनाच हा पापड आवडला आहे. तर मग करताय नवी रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा. बाय.